आपण जेजुरी इथल्या कडेपठाराला नेहमी भेट देत असतो, जिथे भगवान शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला होता. मात्र त्यांच्या अवतार कार्यात त्यांनी जेजुरी इथल्या आणखीन एका ठिकाणी भेट दिली होती. ते ठिकाण मात्र फारसं कुणाला माहीत नाही आणि ते ठिकाण म्हणजेच जेजुरी जवळच्या साकुर्डे गावातलं शंकरेश्वराचं मंदिर. याशिवाय या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला वीरगळ आणि सतीशिळाही पाहायला मिळतात, ज्यावरून हे गाव लढवय्या आणि शूरवीरांचं आहे हेही ध्यानात येतं. आज याच निसर्गरम्य वातावरणातलं शंकरेश्वर, बोंबलेश्वर आणि रामेश्वर या मंदिरांची माहिती आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत पुरंदर तालुक्यातल्या साकुर्डे गावामधल्या शंकरेश्वर या मंदिराला भेट देण्यासाठी. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. शंकरेश्वर या मंदिराकडे येण्याचा जो रस्ता आहे ना, तो सुद्धा अतिशय निसर्गरम्य असा आहे. या रस्त्यावर मला कुठेही ना अशा फार घरं किंवा माणसं, गर्दी, पोल्युशन काहीही पाहायला मिळलं नाही. इतका सुंदर रस्ता आहे ना की आपण तो रस्तासुद्धा इतका एन्जॉय करतो. त्यासाठी तर ना मी असं म्हणेल की मंजिल को पाने के पहले मंजिल तक पहुंचने का रास्ता भी बहुत सुंदर है. इतकं सुंदर इथे येण्याचा हा जो रस्ता आहे ना, तो सुद्धा मी खूप 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 एन्जॉय केला. इथे जेव्हा आपण शंकरेश्वर मंदिराच्या आवारामध्ये येतो तेव्हा आपल्याला गाडी पार्किंगसाठी ही मुबलक अशी जागा आहे. तेव्हा बघा संपूर्ण असा जो भाग आहे ना, एकदम मोकळा आहे. तेव्हा इथे कुठेही आपण गाडी पार्क करू शकाल. इथे आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि असा संपूर्ण हा मंदिराचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे मंदिराच्या प्रवेशद्वार म्हणजे मंदिराचा जो आवार आहे ना, तिथेच आपल्याला खूप असे जुने शिल्प, विरगळी आणि सतीशिळाही पाहायला मिळतात. आता आपण त्या पाहूयात. तर इथे बघा खूप पुरातन अशा मूर्तींचं जे शिल्प आहे ते पाहायला मिळतं आहे. इथे विरगळी आहेत, म्हणजे युद्धामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्याच्या स्मरणार्थ जी एक प्रतिमा तयार केली जाते, तर ते दगडावर त्यांनी रेखाटलेले आहेत. यांना विरगळी म्हणतात. आणि इथे प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहाल तर युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे, त्यानंतर अप्सरा त्यांना घ्यायला येतात आणि नंतर ते आपलं जे परमधाम आहे म्हणजे कैलास, तिथे भगवान शिवाकडे गेलेले आहेत असं त्या विरगळीमध्ये, प्रत्येक विरगळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. इथे पुढच्या बाजूला आपल्याला सतीशिळा पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला आणखीन 2 विरगळीही आहेत. तर सतीशिळा फार ठिकाणी पाहायला मिळत नाही. तर सतीशिळाच्या इथे जर आपण पाहिलं तर तिथे दाखवले की एक घोडा आहे, घोड्यावर एक व्यक्ती आहे. सो ज्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू हा युद्धामध्ये झाला असेल ना, त्या स्त्रीने जेव्हा त्यांच्या मागे सती जातात त्या स्त्रिया, त्यांच्यासाठी केलेलं हे स्मारक आहे, ज्याला सतीशिळा असं म्हणतात. जेजुरीच्या पश्चिमेला 7 किलोमीटर अंतरावर साकुर्डे या गावाच्या दक्षिणेला डोंगर रांग आहे आणि याच डोंगर रांगांमधील दरीला देवदरा असं म्हणतात. आणि इथेच हे शंकरेश्वराचं मंदिर आहे. शंकरेश्वराचा हा संपूर्ण असा मोठा असा परिसर आहे. हा परिसर जर आपण पाहाल तर रातकिड्यांचा किंवा किड्यांचाही आवाज इथपर्यंत आपल्याला येतो आहे. इतकं शांत हे वातावरण आहे. आणि आता हा आहे मंदिराच्या सभामंडपाचा परिसर आपण म्हणूयात. तर हा जो मंडप आहे ना, तर पुरातन असा जुन्या काळातला मंडप आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. सो इथे आहे हा नंदी मंडप. तर ह्या नंदी मंडपाचं आता हे जे बांधकाम आहे ते त्यांनी आता केलेलं पाहायला मिळतं आहे. मात्र हे जे जुन्या नंदी मंडपाचे जे खांब आहेत ना, ते इथे आपल्याला पाहायला मिळते.
तर हा जुन्या काळातला नंदी मंडप, त्याचं छत आता इथे नाही आहे, मात्र तो पुरातन नंदी आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. इथे नंदी मंडपामध्ये आल्यानंतर, नंदीचं दर्शन झाल्यानंतर आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा इथे गणपतीची मूर्ती आहे. ती ही मूर्ती अतिशय पुरातन आहे, जी आपल्याला तिच्या शिल्पकामावरून ध्यानात येतं. या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावे लागतात, कारण की ग्राउंड लेवलपेक्षा हे मंदिर जे आहे गर्भगृह ते खोलवर आहे, खाली आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपण बसलो आहे आणि ही जी शिवपिंड आहे, ह्याचं जर शिवलिंग जर आपण पाहिलं तर याच्यावरून ध्यानात येईल की हे मंदिर म्हणजे हे जे शिवलिंग आहे ते किती जुनं आहे. आणि इथे इतकी शांतता आहे की मी नॉर्मल बोलते आहे ना तर पूर्ण या गाभाऱ्यामध्ये आवाज पसरतो आहे. आणि आता मी 2 मिनटं काहीही बोलणार नाही, फक्त आपण शांत बसून इथल्या जो परिसराचा आवाज आहे आणि इव्हन ह्या घड्याळाची टिकटिकसुद्धा आहे ना, ती ऐकूयात आणि देवाला नमस्कार करूयात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृताम्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृताम्. मनी आणि मल्ल यांच्या छळाला कंटाळून ऋषीमुनी याच दरीमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर शंकराने इथूनच जवळ असलेल्या कडे पठारावर मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. तेव्हा ऋषीमुनींच्या विनंतीवरून शंकर इथे आले होते आणि शंकराला जिथे आसन देण्यात आलं तिथेच हे शंकरेश्वराचं मंदिर स्थापन केलं, अशी इथली जनश्रुती आहे. मंदिराचं जर आपण शिखर पाहिलं तर त्या शिखरावर सुद्धा आपल्याला खूप सारं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं. झाडा फुलांची तर पाना फुलांची तर नक्षीकाम आहेच त्याच्यावर, मात्र त्याच्या व्यतिरिक्त मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे म्हणजे गर्भगृहाचं जे प्रवेशद्वार आहे ना, त्याच्यावर आपल्याला गणपतीची प्रतिमा पाहायला मिळते. तर आणि सुरुवातीची जी शिखराचं जो हे दिसतो ना आपल्याला भाग, तर तिथे दत्ताची मूर्ती आहे. त्याच्या मागच्या बाजूला कृष्णाची मूर्ती आहे आणि त्याच्या प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला देवीची प्रतिमा आहे. खूप नको जवळ जाऊ. आता ना आपलं दर्शन करून झालं आहे आणि म्हणून इथे आपण बसलो होतो. ते इथे बघा ना, ही सहान आहे आणि या सहानेवर माझ्या मते हे चंदनाचं लाकूड आहे बघा. हो, हे चंदनाचं लाकूड आहे आणि या सहानेवर ते रोज उगाळत असतील आणि देवाला लावत असतील. वाव, केवढं मोठं चंदनाचं लाकूड आहे बघा. त्याला पिवळं कलर आणि ते त्यांनी दुसरे काही टाकलं असेल तर त्याचाही रंग आला आहे. वाव.
या ठिकाणी येण्याच्या आधी दरीच्या सुरुवातीला आपल्याला एक टेकडी लागली होती आणि त्या टेकडीवर जर आपण पाहिलं ना तर तिथे भैरवनाथाचं आणि गणपतीचं एक मंदिर आहे. आपल्याला तिथेही जायचं होतं, मात्र तिथे न जाण्याचा रस्ता बंद होता कदाचित, त्यामुळे आपण तिथे गेलो नाही. मात्र इथे जेव्हा आपण येतो तेव्हा इथे आपल्याला प्रथम हे शंकरेश्वराचं मंदिर दिसतं आणि खाली जे आहे ना तिकडे तापशमन तीर्थ आहे. आता तिथेही आपण जाऊयात. शंकरेश्वर महादेवाचं मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे आणि ह्याच मंदिराच्या पूर्वेला बोमलेश्वर महादेव आणि तापशमन तीर्थ आहे. आता आपण तिथे चाललो आहोत. तर तापशमन तीर्थ म्हणजे जेव्हा ऋषींच्या विनंतीवरून शंकर इथे आले होते आणि ऋषींनी जेव्हा त्यांचे पाय धुतले तेव्हा तिथे एक जलकुंड तयार झालं आणि त्यालाच तापशमन तीर्थ असं म्हणतात. आता आपण तिथे जाऊयात. इथे जे बोमलेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्यासाठी असं म्हणतात की जेव्हा युद्धासाठी सैन्याला प्रस्थान करायचं होतं तेव्हा त्यांच्या प्रस्थानासाठी गणपतीने शंखनाद तिथे केला होता आणि त्यामुळेच त्याला बोमलेश्वर महादेव असं नाव पडलं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ते जे शिवलिंग आहे बोमलेश्वर महादेवाचं, जेव्हा आपण त्याला प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं असं यासाठी म्हणतात. आता इथे आपण बोमलेश्वर महादेवाच्या इथे आलेलो आहोत. इथे जी आपल्याला जलविहीर जी पाहायला मिळते आहे ना, तर माझ्या मते हेच तापशमन तीर्थ असावं. आणि इथे आता आपण काही पायऱ्या उतरून बोमलेश्वर महादेवाचं दर्शन घेऊयात. हेच ते ठिकाण जिथे गणपतीने युद्धाच्या वेळेस सैन्य प्रस्थानासाठी शंखनाद केला होता आणि त्यामुळेच या ठिकाणाला बोमलेश्वर असं नाव प्राप्त झालं. शंकरेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे ते एका दरीत आहे आणि त्या शंकरेश्वर महादेवाच्या समोरनंच आणखीन एक रस्ता जातो. तर त्याच्याही पुढच्या दरीमध्ये रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर तिथे आता आपण चाललो आहोत आणि इथे पाहिलं ना तर आपल्याला जेजुरीसुद्धा पाहायला मिळते. आणि म्हणजे हा जो डोंगर आहे याच्या पलीकडचा कडेपठारचा डोंगर असेल आणि आता पुढे आपण रामेश्वर मंदिराकडे चाललो आहे. तर याचं महत्त्व असं आहे की जिथे राम वनवासामध्ये असताना वास्तव्याला होते असं म्हणतात आणि म्हणून त्या मंदिराला रामेश्वर महादेव असं नाव प्राप्त झालं आहे. आणि दुसरी गोष्ट, जिथे आता आपण चाललेलो आहोत रामेश्वर महादेवाचं दर्शन करण्यासाठी, तिथे ना जे मुख्य ठिकाण आपल्याला पाहायचं आहे ते आहे महादेवाच्या मंदिराशिवाय तिथे एक विहीर आहे, ती शिवपिंडाच्या आकाराची आहे. तेव्हा ती कशी आहे ना ती आता आपण जाऊन पाहूयात. आणि आता इथे आपण रामेश्वर मंदिराच्या
मागे आहोत. रामेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला ही शिवलिंगाकार जी आहे ती विहीर आपल्याला पाहायला मिळते. हिच्या संपूर्ण बांधकामावरून ही विहीरसुद्धा किती जुनी आहे हे लक्षात येते आता आपल्याला. ह्याच्या पायऱ्यासुद्धा झिजल्यात, म्हणजे हे संपूर्ण बांधकाम जुनं आहे. थोडेसे मी आत जाऊन पाहते, कारण की जर कुणाला पाणी हवं असेल तर ते आत जाऊन ते पाणी घेऊ शकतील, अशा यासाठी ह्या पायऱ्या आहेत तिथे. आता मी इथपर्यंत आली आहे, मात्र इथून खालीसुद्धा ना मला 3 पायऱ्या दिसत आहेत. म्हणजे हे पाणी स्वच्छ आहे, मात्र काळं काळं दिसतंय. सो माझ्या मते ना ही विहीर फार खोल आहे आणि पायऱ्या आहेत अजून आत जाण्यासाठी. आता मी वर येते. आता ही जी विहीर आहे ना, तर त्या विहिरीच्याच पुढच्या बाजूला रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथे आता आपण दर्शनाला जाऊ. रामेश्वराचंही दर्शन आपलं करून झालं आहे आणि इथे ह्या परिसरामध्ये येऊन मला जवळजवळ 2 ते 3 तास झालेत आम्हाला. मात्र 2 ते 3 तासामध्ये या निसर्गात शांततेशिवाय आणि आमच्याशिवाय आम्ही कुणालाही पाहिलं नाही. इतकं शांत वातावरण आहे की म्हणजे सगळ्यात शांत मी आतापर्यंत जेवढी पण ठिकाणं काही पाहिले असतील ना, सगळ्यात शांत किंवा निर्मनुष्य असं ठिकाण हे मला इथे पाहायला मिळालं. रामेश्वर मंदिराच्या समोरच ना चिंचेचं बन आहे आणि त्या चिंचेच्या बनाची खोडंसुद्धा इतकी वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये पाहायला मिळतात ना, म्हणजे याच्यावरून हे लक्षात येतं ही झाडेसुद्धा फार जुनी आहेत. आता हे बघा ना कसं सापाच्या वेटोळ्यासारखं पाहायला मिळतं आहे, किंवा हे वरती अशा फांद्या वगैरे आहेत. तर रात्रीच्या वेळेस जर कोणी आलं ना इथे, तर माझ्या मते इथे कोणी थांबू शकत नाही. इतकं म्हणजे डेंजर त्यांचे फांद्या किंवा त्यांची खोडं आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिंचा एवढ्या खाली आहेत ना, खाणार आहेस का? तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंकरेश्वर, बोमलेश्वर, रामेश्वर या 3ही मंदिरांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याबद्दलची माहितीसुद्धा समजावून घेतली. त्याबरोबर इथे आल्यावर ना आपल्याबरोबर काही काही शुभ संकेतही घडले. म्हणजे ना शंकरेश्वर मंदिराच्या इथे मुंगूस दिसला. त्याचबरोबर ना तिथे एक गाई होती. ती गाई हापसाच्या इथे ना अशी चाटत होती त्या हापसाला. तर मला वाटलं पाणी प्यायचं असेल, तर पाणी हापसलं ना. ॲक्च्युली तिला प्रचंड तहान लागली होती आणि तिने जवळजवळ 5 ते 10 मिनटं पाणी पिलं असेल, इतकी बिचारीला तहान लागली होती. तेव्हा मंदिरही छान आहेत, परिसर चांगला आहे आणि इथे आल्यावर आम्हालाही प्रचंड भारी वाटलं. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयाच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.